रिक्षा चालकांबाबत मराठी सक्तीचा निर्णय पुढे ढकलला जाणार। उद्या होणार बैठक। मराठी शिकण्यासाठी चालक संघटनांनी परिवहन विभागाकडे मागितली मुदत देऊ पण मुजोरी चालणार नाही, सरनाईकांचं वक्तव्य। रिक्षा चालकांवर मराठी संदर्भात 1 मेची डेडलाईन पुढे ढकलावी, शिवसेना नेते संजय निरुपम यांची सरकारकडे मागणी। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 6 महिने ते 1 वर्षाचा ट्रेनिंग कॅम्प देण्याचीही मागणी। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज दिल्ली दौऱ्यावर। पक्षाध्यक्ष नितीन नबीन यांच्यासोबत विधान परिषद उमेदवारांच्या नावावर सल्लामसलत। विधान परिषद उमेदवारीसाठी शिवसेनेची बच्चू कडूंना अट। प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करण्याची महत्त्वाची अट। बच्चू कडू यांच्या भूमीकडे लक्ष तर नीलम गोरे यांचं नाव जवळपास निश्चित। राज्य सरकारच्या पद्म पुरस्कार समितीमध्ये सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांना स्थानच नाही। समितीच्या स्थापनेचा शासन निर्णय प्रकाशित। शेलार यांना स्थान न दिल्यानं चर्चांना उधाण। केएम रुग्णालयाचं नामांतर करण्याला ठाकरेंच्या सेनेचा तीव्र विरोध। मुख्यमंत्री फडणवीसांनी हस्तक्षेप करावा, ठाकरेंचे आमदार नार्वेकरांची मागणी। मुंबईतील सर्व ऐतिहासिक वास्तूंची नावं बदलणार का, नार्वेकरांचा सवाल। बोंधू अशोक खरातला 7व्या गुन्ह्यामध्ये 3 दिवसांची पोलीस कोठडी। 7व्या गुन्ह्यात SIT करणार अधिक चौकशी। नाशिक TCS प्रकरणातील फरार निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज होणार सुनावणी। गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान आहे फरार। गर्भवती असल्याचं कारण देत जामिनासाठी न्यायालयात दाखल केलाय अर्ज। राज्यातील कृषी सेवा केंद्र चालक बेमुदत संपावर गेले। विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप। बियाणं, खतं आणि कीटकनाशकांच्या उपलब्धतेत होणारी अडचण निर्माण। विषबाधेमुळे एकाच शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।